नमस्कार, आपलं निर्भीड विचार न्यूजमध्ये स्वागत आहे. शिरपूर तालुक्यात आडे फाटा ते बबराज फाटा या दरम्यान एका सिमेंट कॉन्क्रीट रोडचं काम सध्या जोमात सुरू आहे. मात्र या रस्त्याबाबत अजंदे बुद्रुक शिवारात आपल्याकडून काही ऑब्जेक्शन आणि वाद निर्माण झाला आहे. तर नेमका हा वाद काय आणि याच्याबाबत तुमची पुढची भूमिका काय? तर याच्यामध्ये असं प्रकार आहे, आमची अजंदे बुद्रुक गट नंबर 1 ही ते आमची जमीन आहे, शेत जमीन आहे. ती दिलीप निमडू सिंग सिसोदिया वगैरे आमच्या एकत्र कुटुंबाचे जे मेंबर्स आहेत त्यांच्या नावावर आहे. तर यापूर्वी जर आपण त्याचा नकाशा पाहिला तर याच्यामध्ये पूर्वेला कुठलाही रस्ता नव्हता आणि रस्ता नसताना त्यांनी 12 मीटरचा रस्ता तिथे टाकण्याचा प्रयत्न केला. तर आमच्या ते जे आमचे एकत्र कुटुंबाचे लोक आहेत त्यांच्या लक्षात आलं की ते आपल्या इथे रस्ता हे करतायत. तर मग त्या अनुषंगाने आम्ही 3/4/2026 आम्ही जे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना आम्ही अर्ज दिला की हा रस्ता चुकीच्या पद्धतीने आपला टाकला जातोय, हा रेकॉर्डवर नाही आणि ती जमीन जी आहे ती आमची खाजगी मालमत्ता आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तिथे रस्ता टाकता येणार नाही. तर मग त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आणि त्याची जी कॉपी आहे तर आम्ही जिल्हाधिकारी साहेब या धुळे यांना पण दिलेली होती. मग जिल्हाधिकारी साहेबांनी त्यांना जे कार्यकारी अभियंता आहे सार्वजनिक बांधकाम धुळे त्यांना पत्र पाठवलं की आपल्या स्तरावर याचं रस्ता रेकॉर्डला आहे नाही आहे, तर हे सर्व शहानिशा करून आपण सदर हे करा. म्हणजे महसूल विभागाने याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप केला नाही. कारण महसूल विभागाचं जर रेकॉर्ड पाहिलं तर त्या रेकॉर्डमध्ये नकाशामध्ये जो गट नकाशा आहे त्याच्यामध्ये हा रस्ता नाही. तो रस्ता जर पाहिला आपण महसूलच्या रेकॉर्ड प्रमाणे तर गट नंबर 3 कडून तो अजंदे बुद्रुक जी ग्रामपंचायत आहे तिथपर्यंत तो जातो आणि अजंदे ग्रामपंचायत पासून वळून परत ते होळजे सचिवालय त्या मार्गे तो सरळ थाळनेरकडे जातो असं त्या नकाशामध्ये नमूद आहे. परंतु यांनी काय केलं की हा शॉर्टकट व्हावा आणि हे जे काही त्यांच्या ज्या काही कोणती कन्स्ट्रक्शन कंपनीने घेतलेले आहे ती कोणाची काय आहे ते मला माहित नाही, परंतु त्यांनी हा शॉर्टकट व्हावा आणि आमच्या इस्टिमेटमध्ये आमच्या याच्यात हा रस्ता असा नमूद केलेला आहे असं त्यांनी आम्हाला जे अधिकारी त्यांनी सांगितलं. अरे पण इस्टिमेट करताना तुम्ही गट नंबर 1 मधून अनधिकृतपणे कसं काय तुम्ही रस्ता टाकू शकतात? मग तुम्हाला टाकायचाच असला तर तुम्हाला भूसंपादन जो कायदा आहे त्याप्रमाणे तुम्हाला सदर क्षेत्र संपादित करून तिथे तुम्हाला हे करता येईल की असं डायरेक्टली कोणाच्या खाजगी प्रॉपर्ट्यांमध्ये रस्ता टाकता येणार नाही. प्रशासनाचं असं म्हणणं आहे की आमचं काम गट नंबर 214 मध्ये सुरू आहे. त्याचा दावा आहे की हे काम गट नंबर 1 मध्ये सुरू आहे. नेमका हा गट कोणता आहे निर्धारित करण्याची जबाबदारी कोणाची? नाही, आता गट नंबर 214 आम्हाला बी त्यांनी पत्र दिलेलं आहे 214 मध्ये आहे परंतु जर रस्ता आपल्याला टाकायचा असेल तर त्यांचं सीमालोकन जे किंवा त्यांचं जे सीमांकन आहे ते संबंधित अथॉरिटीने केलं पाहिजे. की समजा आमच्या गट नंबर 1 मध्ये तो येत नसेल किंवा आमचं कुठलं बी आहे तर आम्ही तर तरी मोजणी तर मान्य करावीच लागेल ना. जे रेकॉर्ड आहे रेकॉर्ड ऑफ राईटला जे आहे ते सर्वांना मान्य करावं लागेल. मग यांचा 214 हे मोजून का घेत नाहीत? तर माझा त्यांना प्रश्न राहील की 214 मध्ये आहे ना, मग 214चं तुम्ही डिमार्केशन करा, 214 मोजून घ्या, सिटी सर्वे अथॉरिटी कडून ते क्लिअर करून घ्या तुमचं. पण तू विनाकारण कोणाच्या खाजगी प्रॉपर्टी 214 सांगून 200 आपलं 1 मध्ये कसं काय रस्ता टाकता येईल तुम्हाला? तर 214 नसून हा गट नंबर 1च आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांना तो रस्ता आम्ही तिथे थांबवलेला आहे. बरेचदा समजा या वादानंतरही प्रशासनाने काम असं पुढे ठेवलं तर तुमच्या पुढचे कायदेशीर पाऊल काय असेल? नाही, प्रशासनाने जर समजा बेकायदेशीर रस्ता टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सर्व ज्या काही कायदेशीर बाबी आहेत तर त्यांना हे करावं लागेल. कायदेशीर बाबी आम्हाला जे अधिकार आहेत तर आम्हाला असलेल्या अधिकारप्रमाणे आम्ही कायदेशीर लढाई त्यांच्या विरुद्ध उभी करू. आणि राहिला प्रश्न दुसरा की जर समजा यांनी तरीही तो रस्ता मायपावरमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर भूसंपादन कायद्याप्रमाणे जे काही आमचं नुकसान होईल त्याची नुकसान भरपाईची जबाबदारी या जे अधिकारी आहेत त्यांच्यावर
व्यक्तिशः असेल ती, कारण शासन यांना परवानगी देत नाही भूसंपादनाची. मग जे कोणी कार्यकारी अभियंता असतील, त्यांचे काहीतरी विभागीय काय जे काही कोणी अथॉरिटी असतील, तर त्यांच्याकडून हे सर्व पेमेंट आम्ही वसूल करू. आम्ही त्यांना सोडणार नाही, परंतु सर्वप्रथम तर आम्ही रस्ताच जाऊ देणार नाहीत. त्याच्यामुळे तो काय प्रश्न येणार नाही. आणि जर टाकण्याचा प्रयत्न केलाही तरी त्यांना ते आम्हाला लेखी द्यावं लागेल की बुवा आपल्या क्षेत्रामधून आम्ही बुवा भूसंपादन करतो आणि त्या पद्धतीने आपल्याला नुकसान भरपाई देतो आणि आम्ही तो रस्ता हे करतो. द्यायचा अधिकार नाही असं. या रस्त्याच्या अनुषंगाने अजंदे पंचायतीतील काही दुकानदारांना देखील ग्रामपंचायतीने नोटिसा बजावल्या आहेत. त्याबद्दल तुमचे काय म्हणणं? तर याच्यामध्ये जर मी मला जर विचारला तुम्ही प्रश्न, परंतु याच्यात मी हे सांगू इच्छितो की बुवा ती खाजगी प्रॉपर्टी आहे. मी पहिले बोललोच की अजंदे बुद्रुक गट नंबर 1 आहे. तर 1 मध्ये जर समजा कोणाचं काही असेल, आमचे शेती उपयोगी ठेवण्याचे काही पत्री शेड असतील किंवा काही छोटे मोठे काही लहान जे व्यवसाय करत असतील शेती निगडीत, तर त्यांना तो अधिकार आहे, कारण त्या गटाचा वापर ते खाजगीरित्या करतायत. परंतु खाजगी क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतला अधिकार नाही की अशा नोटिसा द्यायचा. आणि राहिला प्रश्न दुसरा, तो रस्ता वेगळा आहे, रस्ता हा ऑलरेडी वेगळा आहे, परंतु त्या रस्त्याच्या माध्यमातून की हे उलट त्या गट नंबर 1 मध्ये अतिक्रमण करू पाहत आहेत. ठीक आहे, त्यांनी नोटीस दिलेली आहे, त्या नोटीसीला आम्ही कायदेशीर उत्तर देणार आहेत आणि त्यांना यंत्रणा सुद्धा त्या बाबतीत सहकार्य करणार नाही. कारण कसं आहे की जिथे त्यांचा जो काय म्हणता ग्रामपंचायत ऍक्ट आहे, तर त्याच्या 2 प्रमाणे ती नोटीस, पण जर 2 जर वाचला आपण तर यांना गायरान असेल किंवा यांचे शासकीय जे भूखंड आहेत तिथे यांना नोटिसा द्यायचा अधिकार आहे. परंतु गट नंबर 1 हा खाजगी आहे, तर त्या सेक्शन प्रमाणे सुद्धा गट नंबर 1 मध्ये यांना असं खाजगी क्षेत्रामधलं शेडतोडी काढण्याचा अधिकार आहे. तर त्या पद्धतीने ती नोटीस पूर्ण बेकायदेशीर आहे तिला. आणि यांना काढायचंच असेल तर मग असे अजंदे बुद्रुक मध्ये अनेक भूखंड आहेत की ते ऍक्च्युअल मध्ये लोकांनी तिथं अतिक्रमण केलेत. 1000 2-2 हजार रुपये आपलं 2-2 हजार काय म्हणतात स्क्वेअर फूट जागा या बेकायदेशीर बळकावलेल्या आहेत. तर मग तिथलं अतिक्रमण यांनी काढावं. ते तर रिअलिटीचं अतिक्रमण आहे ना. परंतु कुठेतरी राजकीय द्वेष भावनेने किंवा बुवा या रस्त्याच्या उद्देशाने त्रास देण्याचा हा मूळ हेतू ग्रामपंचायतीचा दिसतो. त्याच्यामुळे अशा या गोष्टींना आम्ही काही घाबरत नाहीत. आम्ही कायदेशीर त्या बाबतीत त्यांना उत्तर देणार आहोत आणि वेळ प्रसंगी संबंधित यंत्रणेने यांना जर चुकीची संरक्षण दिलं तर त्या बाबतीत सुद्धा आम्ही कायदेशीर लढाई त्यांच्या विरुद्ध सुद्धा उभी करणार आहोत. या सर्व प्रकारामध्ये प्रशासकीय अधिकारी, पीडब्ल्यूडीचे अधिकारी कुठेतरी राजकीय दबावापोटी काम करत आहेत आणि अशा प्रकारच्या कामांना समर्थन करत आहेत. जर ते कर्तव्यात कसूर करत आहे असं तुम्हाला वाटत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी तुमची काय पावले असतील? नाही, ठीक आहे वा, तुम्ही तो प्रश्न विचारला, परंतु शासनाने कायद्याच्या चौकटीत काम करावं असं यांना गाईडलाईन आहेत. आणि मुळात हा रस्ता जो आहे हा मूळ रस्ता हा जो नकाशामध्ये जो नमूद आहे त्या पद्धतीने काम करणं आवश्यक आहे. परंतु कुठेतरी राजकीय प्रेशर खाली हा शॉर्टकट करण्याचा यांचा प्रयत्न आहे. परंतु समजा यांनी केला या यंत्रणेचा कोणी राजकीय आपलं राजकीय प्रेशर खाली वापर केला, शेवटी यंत्रणेला त्रास होणार आहे. कारण हे शासनाचे प्रतिनिधी आहेत, यांना कायदे नियम जे काही असतील हे पाळून यांना काम करायचंय. तर या अशा पद्धतीने जर कोणावर तुम्ही अन्याय केला किंवा बेकायदेशीर रस्ता टाकला तर याचा जाब यांना विचारला जाईल. कारण त्यावेळेस लोकप्रतिनिधी असतील किंवा कोणी राजकीय लोक असतील हे सुटतात, त्यावेळेस अधिकाऱ्याला प्रश्न विचारला जातो. ते त्यांनी उलट कोणाचं किती ऐकावं यापेक्षा कायद्याने कसं हे काम करता येईल आणि सर्वांशी समन्वय साधून कसा मार्ग काढता येईल या अनुषंगानेच काम करणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे.